नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। वटपौर्णिमेचा आपल्या सगळ्या सुवासिनीसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा सण आहे। आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य मिळावे म्हणून आपण वडाची झाडाची मनोभावे पूजा करतो। पण पूजा करताना नेमके काय करावे आणि काय करू नये याबद्दल आपल्याला अनेक छोटे छोटे प्रश्न असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 5 सोप्या गोष्टी पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या पूजेमध्ये कोणतीही चूक होणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली गोष्ट म्हणजे पूजा करण्यासाठी नेहमी घराबाहेर जाऊन निसर्गातील किंवा मठाच्या आवारातील खऱ्या-खुऱ्या आणि जमिनीला जोडलेल्या वडाची झाडाची पूजा करा। सोयीसाठी वडाची फांदी तोडून आणू नका आणि कुंडीत लावून तिची पूजा करू नका। शास्त्रानुसार जिवंत झाडाची पूजा करणे फलदायी मानले जाते आणि झाडाला इजा करणे अशुभ मानले जाते। दुसरी गोष्ट म्हणजे आपला पेहराव। वटपौर्णिमेला छान लाल, हिरवी, पिवळी किंवा गुलाबी साडी नेसा। हातात बांगड्या भरा आणि पूर्ण श्रृंगार करून आनंदाने पूजेला बसा। लक्षात ठेवा, सौभाग्याच्या या सणाच्या दिवशी चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका। तसे तुटलेल्या बांगड्या घालणे किंवा अर्धवट श्रृंगार करणे टाळा। सुवासिनीची ओटी आणि वाण देणे। तिसरी गोष्ट वाण देण्याबद्दल। इतर महिलांची ओटी भरताना या ऋतूतील फळे जसे की आंबा, फणस, करवंदे आणि सोबत हळदी कुंकू आवर्जून द्या। वाण देताना समोरच्या स्त्रीला सुई, कात्री, सुरी किंवा ब्लेड यांसारख्या टोकदार आणि अणकुचीदार चुकूनही देऊ नका। प्लास्टिकच्या वस्तू देणे टाळा। सुताचा धागा गुंडाळणे। चौथी गोष्ट म्हणजे सुताचा धागा वडाला फेऱ्या मारताना मनात पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा। झाडाला धागा नेहमी 5 किंवा 7 अशा विषम संख्येतच गुंडाळा। घाईघाईने फेऱ्या मारू नका आणि प्रदक्षिणेला संख्या चुकू देऊ नका। समजा धागा गुंडाळताना मध्ये तुटला तर घाबरून न जाता तो तेथेच व्यवस्थित बांधून पूजा पूर्ण करा। मनातील विचार आणि वागणं। पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच उपवासाच्या दिवशी स्वतःचे मन शुद्ध ठेवा, चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि दिवसभर देवाचे नामस्मरण करा। उपवास केला आहे म्हणून चिडचिड करू नका, घरी कोणावर रागावू नका आणि मुख्य म्हणजे पतीसोबत कोणत्याही कारणावरून वाद घालू नका। शांत मनाने केलेले व्रत देवाला पावते। तर मैत्रिणींनो, या वटपौर्णिमेला साध्या आणि सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। तुम्ही सर्व सुवासिनींना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा शुभ वटपौर्णिमा लिहायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।